press the bell icon on the YouTube app and never miss another update. उत्तर वसई, दक्षिण वसई, वसईच्या या दोन्ही दिशांना साधारण 16 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भंडारी समाजाची वस्ती आहे। युवक सहकारी पतसंस्थेमध्ये भंडारी समाजातील गरीब कुटुंबांचा पैसा गुंतलाय। भंडारी समाजाची पतसंस्था 8 कोटीच्या गैरव्यवहारामध्ये गाजते। भंडारी समाजातील अनेक गरीब कुटुंब अतिशय व्यथित जीवन जगतायत। पैसा होता तो समाजावर विश्वास ठेवून समाजातील पतसंस्थेत त्यांनी गुंतवला, परंतु समाजातील त्या गरीब कुटुंबांना न्याय देण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित राजकीय नेते मंडळी आता पुढे यायला तयार नाहीत। भंडारी समाजाची बुडलेली युवक पतसंस्था समाजातील गरीब कुटुंबांची व्यथा आणि प्रतिष्ठित लोकांचा ढोंगीपणा या सर्व गंभीर बाबींचा तपशील आपण पाहणार आहोत। मी नवनाथ गुरव आणि आपण पाहतात समर्थन लाईव्ह। युवक पतसंस्था या पतसंस्थेत भंडारी समाजातील गरीब कुटुंबांचा गुंतलेला पैसा, पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी केलेली बोगस कर्ज प्रकरण, पतसंस्थेत तारण असलेले सोनं परस्पर दुसऱ्या पतसंस्थेत दुसऱ्या बँकेत गहाण टाकणं किंवा पतसंस्थेतील गरीब कुटुंबांचं सोनं परस्पर बाहेर विकणं, शिवाय पतसंस्थेत बोगस कर्ज करून पतसंस्थेतील ठेवीदारांच्या पैशाचा अपार करण्याचा प्रचंड मोठा घोटाळा युवक पतसंस्थेत घडलाय। पतसंस्थेचे ठेवीदार काय बोलतात हा तपशील आपण पाहणार आहोत। सुरुवातीला पतसंस्थेतील पीडित ठेवीदार दर्शना राऊत काय बोलतायत आपण प्रत्यक्ष पाहू। नमस्कार, मी एक पीडित खातेदार जिने आपली जी काही रक्कम होती, माझ्या आईने जी काही रक्कम होती ती सगळी या संस्थेमध्ये ठेवली आणि ती रक्कम कोणत्या तरी कर्मचाऱ्यांनी, कोणत्या तरी संचालकाच्या म्हणजे वरदहस्तानी परस्पर लाटली आणि भ्रष्टाचार उघडकीस आला। आज हा भ्रष्टाचार 1-2 रुपयाचा नसून तो 8 करोडच्या घरात सरकारी दप्तरी नोंदीत आहे आणि तो प्रत्यक्षात 12 कोटीच्या वरती आहे। आज ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि कुठेतरी या पीडित खातेदारांना न्याय मिळण्यासाठी आम्ही समन्वय समिती स्थापन केली। आम्हाला कोणी मदत केली नाही। भंडारी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती जे म्हणजे वकिली पेशामध्ये आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, बऱ्याचशा हुद्द्यावरती आहेत, राज्यकर्ते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनीसुद्धा त्यांच्या या म्हणजे आई असलेल्या पतपेढीवरती जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि जे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत, जे कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत, संचालकांच्या संगनमताने झालेले आहेत, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। आज कोण येतं भंडारी समाजातलं? कोण येतं भांडायला? कोण येतं भेटायला? कोण येतं पुढारीपण करायला? बोर्डावरती नावं झळकली सगळ्यांची। सगळ्यांनी बोर्डावरती नावं आहेत। जवळजवळ 20 वर्ष एक टर्म पंकज चोरघे आणि जे नगरसेवक होते एका मान्यवर पक्षाचे, बरोबर होते म्हणजे आहेत वाटतं, तर त्या पंकज नारायण चोरघे 20 वर्ष ते संचालक पदाची धुरा सांभाळत आहेत। प्रकाश चौधरी दांडगा अनुभव असलेला माणूस ही धुरा सांभाळतो आहे। संगीता नावाच्या एक संचालिका आहेत, त्यासुद्धा 20 वर्ष हा टर्म सांभाळत आहेत। त्यांना ह्या साध्या गोष्टी लक्षात येऊ नये की इतका मोठा भ्रष्टाचार आपल्या पतसंस्थेत होते का? त्यांच्याच संगनमताने हे सगळं होत होतं। बरं, हा जेव्हा उघडकीस आला त्यानंतर आम्ही जी समन्वय समिती स्थापन केली आणि त्या समन्वय समितीमध्ये समीर राऊत, विनोद राऊत, विजय पाटील, प्रताप राऊत यासारख्या धुरांनी आणि यासारख्या कार्यकर्त्यांनी, जयेश राऊत यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली आणि प्रत्येक दर शनिवारी आम्ही येत होते आणि पाठपुरावा करत होतो। उपनिबंधक प्रियंका गाडीलकर मॅडम ह्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी यामध्ये आम्हाला खूप मदत केली। म्हणजे जी आम्हाला दिशा योग्य हवी होती ती दिशा त्यांच्याकडून आम्हाला मिळाली। त्यानंतर संजय राऊत जे जिल्हा उपनिबंधक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला महत्त्वाच्या सूचना दिल्या, कोणत्या पद्धतीने काम झालं पाहिजे या गोष्टीने त्यांनी आम्हाला खूप त्यांचं अमूल्य मार्गदर्शन मिळालं। दाणेश सर जे आज जिल्हा कार्यालयामध्ये ऑडिटची बाजू सांभाळतात, त्यांनी ह्यातले न्यायातले खाच खळगे आम्हाला समजावून सांगितले आणि ह्या केवळ तिघांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही पुढे चाललो आहोत। आज आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचलो। आज
जवळजवळ सहकार आयुक्तापर्यंत आम्ही पोचलो आणि आमची भूमिका तिकडे व्यक्त केली, भूमिका मांडली, पण तिथेही आम्हाला पाहिजे तसे यश मिळाले नाही. समीरने सांगितल्याप्रमाणे साखरे साहेबांना नियुक्त करण्यात आलं का? संचालकांची जबाबदारी आहे. ते जर 20-20 वर्ष संचालक पदावरती होते तर या गुन्ह्यामध्ये आरोपीने जो काही गुन्हा केला, कर्मचाऱ्यांनी जो काही गुन्हा केला, त्यांच्या सह्या, त्यांचं सगळं होत होतं. ऑडिट तर होत होतं. ऑडिटचा अ वर्गाचा दर्जा आपल्या संस्थेला होता. मागील 5 वर्षाचे अहवाल बघा, त्याचा अभ्यास करा, का तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये प्रत्येक जण जबाबदार आहे. हा जो गुन्हा झालेला आहे हा एकदम संगनमताने झालेला आहे. आज 80-80 वर्षाचे निवृत्त लोक दारात येतात आणि पैशाची मागणी करतात आणि बिचाऱ्यांना आता आधारच नाही आहे. कोणाचं ऑपरेशन आहे, कोण कॅन्सर पेशंट आहे, कोण हार्ट अटॅकवाला आहे. अशा सगळ्यांची जी हे होती समाजाची संस्था, एवढीच फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आपली रक्कम इकडे ठेवली, विश्वासाने ठेवली आणि त्या सर्वांचा विश्वासघात या संचालक मंडळाने केला आहे आणि ह्याची शिक्षा संचालक मंडळाला देव देईलच त्याची शिक्षा. पण कायदा आणि सुव्यवस्था ह्याच्यावरती जो लोकांचा विश्वास आहे तो उडता कामा नये आणि त्यासाठी या यंत्रणेने आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. योगेश देसाई यांनी सुद्धा आम्हाला वारंवार मदत केली आहे. आता सध्या ते उपनिबंधक आहेत. कसं होतं, कामाला सुरुवात येते आणि भरारी घ्यायची वेळ होते आणि तथाकथित अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. आम्हाला पुन्हा मेहनत करावी लागते, पुन्हा सगळी पार्श्वभूमी सांगावी लागते, सगळ्या गोष्टी नव्याने मांडाव्या लागतात, नव्याने सांगाव्या लागतात. आम्ही मेहनत करू, आम्ही तयारी करू. आमची ती तयारी आहे. तयारी ही माझे स्वतःचे पैसे अडकलेत म्हणून मी करणार आहे, माझ्या आईचे पैसे अडकलेत, माझ्या स्वर्गीय वडिलांचे पैसे अडकलेत म्हणून मी करणार आहे. मी माझ्यासाठी लढते आहे. असंच प्रत्येक भंडारी बांधवाने जर विचार केला तर आज आम्हालाही बळ येईल आणि आम्हालाही लढण्याची ताकद मिळेल. आज आय थिंक 6 महिन्यापूर्वी भंडारी समाजाचं जे नाट्यगृह आहे त्याचं इलेक्शन झालं. काय केलं समाजाने? त्याच उमेदवारांना, त्याच भ्रष्टाचारी लोकांना परत निवडून दिला. इतका तुमचा समाज निष्क्रिय आहे, इतकी तुमच्यामध्ये म्हणजे त्याला काय म्हणतात, नामुष्की आहे. अरे हा तर सर्वसामान्य माणूस असेल त्यालासुद्धा कळतं की ज्या चोराने तुमच्या घरात चोरी केली त्याच्याच हातात परत तुम्ही तुमच्या घराच्या किल्ल्या दिल्या. मग इतके तुम्ही मूर्ख आहात. ह्या समाजाला जागृत होण्याची वेळ आलेली आहे. समाजाची जागृती माझ्यासारखी कोण तिराईत व्यक्ती येऊन करणार नाही, तुमच्याच समाजाने ती करायची आहे. जी समाज धुरिणी आहेत, जे मोठी मोठी पदं भूषवत आहेत, त्यांनी याचं आता पुढे यायचं आहे. तरुण वर्गाला माझं आवाहन आहे, यापुढे आम्ही तुमच्यासोबत आहोत. आज जशा भंडारी समाजाच्या ठेवी आहेत तशाच इतर समाजाच्याही ठेवी आहेत. आज दहीवाले ज्यांचं दुकान ह्या पतपेढीच्या खाली आहे त्यांनी आम्हाला संपर्क कार्यालयासाठी ते उपलब्ध करून दिलं. हा सुद्धा त्यांचा मोठेपणा. त्यांचेही पैसे इकडे अडकलेले आहेत आणि ह्या समाज कंटकांनी जी काही भूमिका घेतली आणि जी काही लयलूट केलेली आहे त्या लयलुटीला आम्ही वाचा फोडू. त्यासाठी आम्हाला अगदी मोर्चा काढावा लागला, उपोषण करावं लागलं, तरीसुद्धा आमची तयारी आहे आणि आम्ही ते करणार. पीडित ठेवीदार दर्शना राऊत, आपण यांची भूमिका पाहिली, त्यांची बाजू ऐकली. त्याच धर्तीवर पतसंस्थेतील पीडित ठेवीदार समीर राऊत काय बाजू मांडतात आपण प्रत्यक्ष पाहू. माझं नाव समीर कमलाकर राऊत, गिरीज भंडाराळी. मी या संस्थेमध्ये 16 लाख रुपयाची माझी गुंतवणूक होती. ज्यावेळेस मला खरी गरज लागली त्यावेळेस मी मॅनेजरकडे येऊन त्यांना सांगितलं की मला पैशाची गरज आहे. तर त्यांनी मला 15 दिवसाचा टाईम मागितलं. मी सांगितलं मला गरज एकदम अर्जंट होती, पण ते बोलले की सध्या अवेलेबल नाही आहेत, आम्ही अरेंज करून देतो तुम्हाला. 15 दिवस वाट बघितली, 1 महिना गेला तरीसुद्धा यांच्या पैशाची काय पूर्तता होत नव्हती. म्हणून मी ऑफिशियली एक अर्ज केला मॅनेजरच्या नावाने. त्याच्यामध्ये पण 1 महिना गेला. परत मग मी शेवटी संचालक मंडळाला अर्ज केला की मला असे पैसे मिळत नाही, आज 1.5 महिना उलटून गेला, मला पैसे का नाही मिळत, मला याचं लेखी कारण देण्यात यावं. त्यामुळे त्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन त्यांची संचालक मंडळाची एक मीटिंग घेतली की हे पैसे काय नाही देत आणि ह्या आरोपींना, जे आरोपी सध्या आहेत पतसंस्थेत घोटाळा केलेले 6 आरोपी, यांना विचारलं आणि त्याच्या वेळेस मॅनेजर म्हणून अविनाश चोरगे ही भूमिका निभावत होते. त्यांना हेच विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडून त्यांना सबळ उत्तरं मिळाली नाही की पैसे का नाही देत. त्यांनी ऑलरेडी हा घोटाळा केलेला होता, त्यांच्याकडे पैसे मिळत नव्हते.
परंतु मी जो अर्ज केला हे फक्त संचालक मंडळाने माझ्यासाठी दाखवलं की समीरच्या अर्जामुळे आमच्या लक्षात आलेली गोष्ट आहे. पण माझी अशी माहिती आहे की हा घोटाळा 2016पासून यांच्या लक्षात आलेला होता. परंतु हे जे कर्मचारी आहेत हे यांचे भाऊबंधू किंवा नात्यातले असल्यामुळे समर्थक असल्यामुळे ह्या लोकांनी त्यांना पाठीशी घातलेलं आहे असा माझा पूर्ण त्यांच्यावर आरोप आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला 16पासून आणि त्याच्या मध्यंतरी 2017ची एक AGM झाली वार्षिक मीटिंग, त्या मीटिंगमध्ये ह्या लोकांनी कुजबूज सुरू होती की संस्था तर डबघाईला निघाले, काहीतरी फॉल्ट सुरू आहे. त्याच्यानंतर आता आमचे सहकारी मित्र विनोद राऊत यांनी पण सांगितलं होतं की हा घोटाळा सोपारा ब्रांच आहे तिथे पण झालेला होता. पण तो घोटाळा यांनी म्हणजे दाखवून दिला नाही. पण तेव्हापासून या गोष्टीला सुरुवात झालेली होती आणि त्यांनी ते न दाखवता फक्त समीर राऊतचा अर्ज गेला आणि त्याच्यामुळे हे आमच्या लक्षात आलं असं झालेलं आहे. दुसरी गोष्ट सुरेन राऊतविषयी पण सांगितली होती, ती आता इथे पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तो पण घोटाळा त्यांनी दाबलेला होता. तर माझा असा दावा आहे की 2016ला जर हा घोटाळा यांनी बाहेर काढला असता, यांना जर वाचवलं असतं आरोपींना, तर हा घोटाळा 8.5 करोडचा जे सध्या सांगतायत तो अजूनही कमी झाला असता, 5 ते 6 करोडवर आला असता. पण यांची निष्क्रियता जी संचालक मंडळाची आहे त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. त्यावेळेस यांनी त्याच्यावर जर कुठेतरी एक अंकुश लावला असता तर हे थांबले असतं. आणि या गोरगरिबांचे जे पैसे इथे अडकलेले आहेत ते म्हणजे अक्षरशः रडतात. हे गोरगरीब जी वयस्कर आहेत आणि आमच्या समाजाची संस्था जेव्हा ही डुबली तेव्हा मला प्रामुख्याने सांगायचं आहे की आमच्या समाजाने, भंडारी समाज हा वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर, ठाण्यामध्ये समाज हा मोठ्या संख्येने आहे. आणि त्या संख्येने असताना प्रथम ही समाजाची संस्था, आता विजू पाटील यांनी समाजाच्या संस्थेविषयी सांगितलेलंच आहे कशी संस्था उभी राहिली, काय केलं. पण त्यावेळेस जेव्हा ही डबघाईला निघाली तेव्हा कोणी आमच्या जोडीला आलेलं नाही. समाज पुढाऱ्यांनी तर इथे कधी येऊन आम्हाला विचारलं नाही की तुमच्या पैशाचं काय करायचं, आपण मदत करूया, कुठे जाऊया, कुठल्या मंत्र्याला भेटू, कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याला भेटू, असं काही सांगितलं नाही. त्यांचीही गरज नव्हती. माझं असं म्हणणं आहे की जो समाजाचे आरोपी जे आहेत हे समाजातलेच आहेत सगळे 6 आरोपी. फक्त एक आरोपी तो राठोड म्हणून आहे, तो राजस्थानी आहे, पण तो त्यावेळेस रिटायर झाला. पण तो त्याचा मुख्य सूत्रधार आहे, त्यांनीच या मुलांना सगळं शिकवलं आणि हा घोटाळा झाला. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही जर अशा भंडारी समाजाची पतसंस्था असताना मिरवत होते पूर्वी आणि हा घोटाळा झाला आणि याच्यामध्ये 80% वयोवृद्ध लोकांचे पैसे आहेत आणि त्यांचे पैसे आयुष्यभराची कमाई, ज्यांना उपासमारीची पाळी आलेली आहे, औषध पाण्या वंचित आहेत ही लोक, यांना दारोदारी भटकायला लागत आहे. आणि ते आमच्याकडे, आता आम्ही तिकडे प्राधिकृत मंडळावर असल्यामुळे आम्हाला त्यांच्या गोष्टी आम्हाला समजतात, त्यांचे काय हे आहेत, उपचारासाठी काही समस्या आहेत ते आमच्याकडे येऊन सांगतात. अक्षरशः एक घटना तुम्हाला सांगायची झाली तर एक आपल्या खातेदार होता वयस्कर वासळेमधला, तो पैसे मागणीसाठी इथे येत असताना त्याचा रस्त्यात ॲक्सिडेंट झाला आणि तो मयत झाला. म्हणजे विचार करा, इतकी लोकांची इथे पिळवणूक झालेली आहे या लोकांमुळे, निष्क्रियतेमुळे, आणि संचालक मंडळच याला दोषी आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरं गोष्ट सांगायची झाली तर ह्या जेव्हा घोटाळा झाला त्या पोलीस तपास हा पण पूर्ण एकतर्फी झालेला दिसतोय. कारण जरी आरोपींनी संचालक मंडळाकडे जेव्हा हा घोटाळा झाला तेव्हा पूर्ण मान्य केलं आहे, लेखी दिलेलं आहे की आम्ही हा घोटाळा केला आणि त्यांनी तिकडे आपली मान्यता दिलेली आहे. आता न्यायालयामध्ये पुन्हा ते त्यांचं स्टेटमेंट फिरवतील ते काही सांगू शकत नाही. परंतु आता तुम्हाला जर तुमच्यासमोर जर हे सांगितलेलं आरोपींनी, तर त्यावेळेस त्यांच्याकडून कशा पद्धतीने वसुली करून समाज पुढाऱ्यांना पुढाकार घेऊन बाबा तुम्ही तुमच्या घरी जाऊन त्यांच्यावर समाजाचा दबाव आणून हा पैसा जर तुम्ही वसूल केला असता तर काही पैसा आपला जो 8.5 करोड दिसतो तो कमी झाला असता. आणि पोलीस तपास हा एकतर्फी झालेला आहे. त्याच्यामध्ये जर संचालक मंडळ जर पकडलं त्याच्यावर काही दोषारोप झालेला नाही. त्यांनी FIR जरी दाखल केला तरी पोलीस तपासात या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात की याच्यावर संचालकांचं पण प्रेशर पाहिजे होतं की तुम्ही जर घोटाळा तुमच्या मध्ये होतो, 12 वर्षापासूनचा हा घोटाळा दाखवलेला आहे मागील 12 वर्षात. पण जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे आहेत, प्रकाश चौधरी अध्यक्ष होते विद्यमान त्यावेळेस आणि उपाध्यक्ष पंकज सोरगे, हे दोघं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गेले 10-15 वर्ष हे लोक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, कोण सेक्रेटरी असायचे प्रकाश चौधरी. तर त्यांच्याकडे एवढा दांडगा अनुभव असताना 12 वर्ष हा घोटाळा होत राहिला आणि तुम्ही कुठे झोपे गेलेले का, असा मला त्यांना प्रश्न करतो मी. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर उपनिबंधक वसीकडे आम्ही पाठपुरावा करत आलेलो समन्वय समितीमार्फत, आणि त्याच्यामध्ये पण आम्ही समन्वय समिती स्थापन केल्यामुळे त्यांचा पाठपुरावा करून 88 अंतर्गत कारवाईसाठी त्यांच्याकडे मागणी केली होती. त्या अंतर्गत पण साखरे म्हणून अधिकारी नेमले होते. 88ची कारवाई म्हणजे संचालकांवर आणि आरोपींवर त्यांची जबाबदारी फिक्स करून हा जो घोटाळा आहे तर त्यांच्यावर त्यांची जबाबदारी फिक्स करायची होती. तर संचालक मंडळाने
चौकशीमध्ये साखरेंनी जी भूमिका घेतली ती पण संशयास्पद आहे. त्याच्यामध्ये असं बघितलं गेलं की पोलीस तपास जो होता तोच त्यांनी पूर्ण इथे दाखवलेला आहे आणि त्याची सेम कॉपी लावून संचालकांना पूर्ण साईडला केलेलं आहे. म्हणजे त्याच्यातून त्यांना संचालकांना फक्त 25,000चा दंड लावलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या अगेन्स्ट पुन्हा अपीलला जाणारच आहोत. आणि झालं गोष्ट न्यायपालिकेविषयावर जर बोलायचं झालं तर आपली न्यायपालिका जी आहे ही इतकी कमजोर आहे की आज इथे जर बघितलं आज 2 वर्ष व्हायला घटनेला तपास करून झालं पोलिसांच्या म्हणण्याचं तर जामीन मिळणार नाही म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. ज्यांना पोलीस तपास करत असताना जेव्हा आरोपी त्यांना कोर्टात हजर केलं त्या पोलीस आम्हाला सांगत होते की 8.5 करोडचा घोटाळा आहे तर आरोप यांना जामीन बिलकुल मिळणार नाही. परंतु कसा जामीन मिळाला का मिळाला हे काय एकदम संशयास्पद आहे. कारण 8.5 करोड असताना काही भरण्याची म्हणजे त्यांना साधा एक रक्कम पण न्यायालयाने सांगितलं आहे की तुम्ही अमुक रक्कम भरा म्हणून. दुसरी गोष्ट झाली की तिकडे एक घाण आरोपींनी जवळजवळ 25 ते 30 लाखाचे दागिने जे तारण ठेवलेले होते ते दागिने कोर्टाने जमा केलेले आहेत. पोलिसांनी हे जप्त करून कोर्टाकडे जमा केलेले आहेत. हे दागिने आजपर्यंत आम्ही 2-1.5 वर्ष झाले कोर्टापर्यंत तारीख पे तारीख असं चाललं आहे. कारण जे 25-30 लाखचे दागिने जर आम्हाला त्याची रक्कम जर मिळाली तर आम्ही पीडितांमध्ये हे रक्कम वाटू शकतो असं आमचं धोरण आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही सक्सेस मिळत नाही. आता असं सांगावं असं वाटते की हा चार्जशीट फाईल केलेली आहे पोलिसांनी. पुढे काय होईल आता वयस्कर मंडळी 70-80 वर्षाची मंडळी आहेत. किती जगतील काय जगतील त्यांचे पैसे त्यांना मिळतील का नाही मिळतील हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे आमची अशीच एक विनंती होती या माध्यमातून तुमच्या समर्थन लाईव्हच्या माध्यमातून न्यायालयाला पोलीस यंत्रणेला की याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही अजूनही पोलीस तपास आणि न्यायालयाला एकच विनंती आहे की ही फास्ट ट्रॅकवर केस घेऊन तुम्ही या वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे. आपण पीडित ठेवीदारांच्या बाजू ऐकल्यात. पतसंस्थेत नेमका घोटाळा काय झाला, कर्मचाऱ्यांनी बोगस कर्ज कशी तयार केली, कर्मचाऱ्यांच्या त्या बोगस कर्जांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या संचालकांची काय भूमिका राहिली, ते संचालक कोण होते, पोलिसांनी जो तपास केला तो तपास एकतर्फी आहे असं ठेवीदारांचं स्पष्ट म्हणणं आहे. कर्मचाऱ्यांनी संचालकांशी संगनमत करूनच घोटाळा केलाय आणि संचालकांनी पोलिसांना मॅनेज करून पोलीस तपासात आपला सहभाग लपवलाय. अशा अनेक गंभीर बाबी पीडित ठेवीदार आता उघडपणे मांडतायत. भंडारी समाजातील प्रतिष्ठित लोक बुडीत पतसंस्थेच्या बाबतीत काय भूमिका घेतात, बुडीत समाजातील ज्या गरीब कुटुंबांनी समाजावर विश्वास ठेवून समाजाच्या पतसंस्थेत पैसा ठेवला आणि त्या गरीब कुटुंबांना आता अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असताना प्रतिष्ठित नामानिराळे आहेत समाजातील नेते आता या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत. तुर्तास मी नवनाथ गुरव आपली रजा घेतो. आपण विशेष बातमीपत्र पाहणार असाल तर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा. धन्यवाद.